रिक्षा टॅक्सी चालकांना 1 तारखेपासून राज्याचे परिवहन मंत्री यांनी मराठी बोलणं अनिवार्य आहे, नाहीतर त्यांचे एक्झाम घेऊन त्यांना त्या ठिकाणी मराठी येत नसेल तर त्यांचा लायसन्स परमिट आहे ते रद्द केला जाणार असल्याचा इशारा दिला होता। यानंतर शिवसेना नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी परिवहन मंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे। आपण थेट त्यांच्याकडून सवाल सर, तुम्ही फेरविचार करण्यासाठी हे मुद्द्यासाठी तुम्ही काय पत्र लिहिलं आहे परिवहन मंत्र्यांना, कशा पद्धतीने एकंदरीत मराठी शक्ती पाहता? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की माझा पण असा एक वैयक्तिक विश्वास आहे आणि माझ्या पक्षाचा पण असा विश्वास आहे, पक्षाचा धोरण आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान करायला पाहिजे आणि याच्यावर कोणालाही मतभेद आणून करायचा नाही। महाराष्ट्रामध्ये राहणारे जो सगळे लोक आहेत सर्वांना मराठी बोलायला पाहिजे, मराठी समजायला पाहिजे, मराठीमध्ये संवाद केला पाहिजे, महाराष्ट्रात मराठी भाषाचा संवर्धन झाला पाहिजे, याच्यावर कुठल्या प्रकारचा वाद नाही आहे। पण जेव्हा महाराष्ट्र शासनतर्फे सरकारतर्फे अशी काही योजना आम्ही राबवतो तेव्हा योजना राबवताना काही अडचण निर्माण होत आहे का याच्यावर पण लक्ष दिला पाहिजे। परिवहन मंत्रालयातर्फे महाराष्ट्र शासनातर्फे जे काही 2019चा GR होता त्याची अंमलबजावणीचा आग्रह केला गेला आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की प्रत्येक ऑटो रिक्षा चालक टॅक्सी चालकला मराठी यायला पाहिजे, बोलायला पाहिजे। हो, चांगला आहे, एकदम बोलायला पाहिजे, मी पण आग्रह ठेवतो, मी पण विश्वास करतो। पण त्याच्यासाठी एक व्हेरिफिकेशन ड्राईव्ह होईल आणि व्हेरिफिकेशन ड्राईव्ह मध्ये जेव्हा समजा ते फेल झाले तर त्यांच्या परमिट रद्द होईल, लायसन्स रद्द होईल आणि त्यांचा जो बॅच आहे त्याची जप्ती होईल। हा जो विषय आहे ना, हा जो सेकंड पॉइंट आहे त्याच्यामध्ये त्यांचा जो ऑटो चालक आहे त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण झालेला आहे। यामुळे मी परिवहन मंत्री साहेबांना प्रताप सरनाईकांना एक पत्र पाठवलं आणि त्यांच्याशी बोललो पण आणि सांगितलं त्यांना की असा तुम्ही एक सक्ती लागू नका, भाषाचा सन्मान झाला पाहिजे, भाषाचा आदर ठेवला पाहिजे, पण भाषासाठी एक सक्ती लादून कोणी व्यक्तीच्या समोर उदरनिर्वाहाचा संकट निर्माण नाही केला पाहिजे, याच्यासाठी याच्यावर थोडा पुनर्विचार केला पाहिजे, हा माझा आग्रह आहे। पण आमच्या आग्रह माझ्या पत्रामध्ये कधीही मराठी भाषा नाही बोलला पाहिजे असा काही कुठेही संदेश नाही। मराठी शक्तीवरून आता मनसे आक्रमक झाली आहे। संदीप देशपांडे विचारतात संजय निरुपम कोण आहेत आणि मराठी जी शक्ती आहे त्याला आम्ही लागू करायला हे मदत करणार आहे आणि आम्ही पूर्ण राज्यभरात जे मुंबई असेल तर सर्व ठिकाणी जे उत्तर भारतीय असतील जे याला नाकार देत असतील त्यांच्यावर देखील आंदोलन असेल किंवा मराठी भाषेबद्दल जे काही मनसेची भूमिका आहे तोच भूमिका आमची शिवसेनाची पण आहे। आम्ही दोघे पक्ष असा विश्वास करतो की महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना मराठी बोलायला पाहिजे, याच्यामध्ये काही गैर नाही, काही मतभेद नाही। पण जेव्हा तुम्ही काही योजना राबवता तेव्हा काही अडचण निर्माण नाही झाला पाहिजे याच्यावर कोण लक्ष देणार? तुम्ही तो फक्त एक पार्टी आहात, तुम्ही एक पक्ष आहात ना, तुमच्याकडे काही अधिकार नाही आहे, तुम्ही 0वर आउट होतात। पण आमच्या महाराष्ट्र सरकार आहे आणि सरकारमध्ये आमचा पक्ष आहे आणि या पक्षाचा एक हिस्सा आहे। यामुळे माझ्या पक्षाने माझे पक्षाशी आणि माझे जो सरकारमध्ये सामील जो आमचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांच्या समोर विषय उपस्थित करू शकतो, यासाठी मी लोकांचा मुद्दा घेऊन त्यांच्याबरोबर त्यांच्या समोर उपस्थित केलेला आहे। खासदार संजय राऊत म्हणतात की प्रताप सरनाईकांची भूमिका वेगळी आणि संजय निरुपमची भूमिका वेगळी। शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद झाला, 2 गट पडले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदेनी चक्क भूमिका स्पष्ट करावी की एकनाथ शिंदेची भूमिका नेमकी काय, कशा पद्धतीने पाहता येईल? मी माझे पक्षाचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या वतीने आमचे पक्षाचे मुख्य नेत्याची काय भूमिका आहे मी सांगू इच्छितो, मी स्पष्ट करतो आणि मी संजय राऊतला सांगतो की तुम्ही जरा समजून घ्या। शिवसेनाचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्ष याची स्पष्ट भूमिका आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान राहिला पाहिजे आणि प्रत्येक नागरिक जे महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांना मराठी बोलायला पाहिजे। दुसरा, हा संजय राऊत सारखे लोक समजू शकत नाही कारण ते आता काँग्रेस बरोबर गेलेले आहे। काँग्रेसचा जुना विषय आहे, जुना प्रकरण आहे। हा काँग्रेस जेव्हा संयुक्त महाराष्ट्र आंदोलन चालू होता तेव्हा मुंबई महाराष्ट्राचा हिस्सा नाही राहिला पाहिजे अशी भूमिका काँग्रेसची होती। असे भूमिका घेणारे काँग्रेस बरोबर आता
उबाठाचे लोक आहेत, संजय राऊत सारखे लोक आहेत. तर आता आम्हाला तुम्ही महाराष्ट्र धर्म काय आहे, मराठी भाषाचा सन्मान काय याच्याबद्दल काहीही ज्ञान देऊ नका. तुम्ही जे काय तुमच्याकडे तो सर्व तुम्ही गहाण ठेवलेले आहात काँग्रेस बरोबर. आता तुम्ही काँग्रेस बरोबर ज्या काँग्रेस जे काही करायचं करा, पण तुम्ही आता महाराष्ट्र प्रेमी नाही आहात. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या लोकांनी तुम्हाला एक क्लिअर कॉल दिलेला आहे की तुम्ही महाराष्ट्र विरोधी आहेत, महाराष्ट्र द्रोही आहेत. आणि आज सध्या महाराष्ट्राचे सर्वात मोठा नेता मराठी नेता आहे तो म्हणजे आमचे मुख्य नेता श्री एकनाथ शिंदेजी आहेत. त्यांची भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषामध्ये लोकांना बोललं पाहिजे आणि आम्ही सगळे त्याच्यात सहमत आहोत. एकंदरीत मनसेने भूमिका घेतली, ज्या ऑटो रिक्षा आणि किंवा टॅक्सी चालकांना मराठी येत नसते तर त्यांनी बॅग पॅक करावे आणि गावी निघून जावे. याकडे ते असं बोलतात, काय फरक पडत नाही, काय फरक पडत नाही. कोणी बॅग पॅक करून द्यावे. कारण काय, शेवटी मुंबई एक असा शहर आहे याच्या इकडे वर्षानुवर्षे लोक येतात आणि रोजीरोटी कमावतात. सगळ्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था महाराष्ट्र आणि मुंबई शहर मुंबादेवीच्या आशीर्वादाने सर्वांना भेटतो. मराठी लोकांना भेटतो, मराठी लोकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात इकडे आणि धंदे करतात, रोटी कमावतात. देशाचे कानाकोपऱ्यातून लोक इकडे येतात आणि धंदे करतात, रोटी कमावतात. तो असा एक मुंबई शहरचा वैभव आहे, मुंबई शहरचा गौरव आहे, मुंबई शहरची कृपा आहे, मुंबादेवीची कृपा आहे सर्वांवर. तो असा तुम्ही सांगू नका कारण बॅग पॅक करायला कसाला बाबा. हा तुमची जो भूमिका आहे तो भूमिका महाराष्ट्राला पटत आहे आणि पुढे सर्व महाराष्ट्राची भूमिका आहे, तुमची भूमिका नाही आहे. ही महाराष्ट्राची भूमिका बरोबर आम्ही सगळे उभे आहोत. एकंदरीत आज तुम्ही रिक्षा चालकांसोबत संवाद करणार आहात, काय नेमके संवाद आहे दैशांमध्ये? रिक्षा चालकांमध्ये जो भीती निर्माण झालेला आहे तो दूर करण्याची वेळ आलेली आहे. त्यांना असं सांगायला पाहिजे की तुम्हाला काम चलावून मराठी भाषा शिकायला पाहिजे. काय याच्यामध्ये काही गैर नाही, काही हरकत नाही. दुसरा, भाषा बरोबर त्यांच्यामध्ये एक सिविक सेन्स पण आला पाहिजे. जेव्हा समजो कोणी एक महिला रस्त्यावर उभे राहतो आणि ऑटोवाल्याला हाक देतो, हे ऑटो थांबत नाही, तर चुकीचे आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, काही बालमुले असतात, त्यांच्याबरोबर एक चांगल्या रीतीने वर्तन केलं पाहिजे. हा सगळे एक सिविक सेन्स, भाषाचा सेन्स, हे सगळे मराठी आमचे जे ऑटो टॅक्सी चालक आहेत त्यांना शिकवायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाची भूमिका होऊ शकतो आणि शासनाचा एक हिस्सा म्हणून मी पण एक भूमिका करू शकतो. एकंदरीत रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणात हिंदी जे मराठी येत नाही अशा लोकांसाठी तुम्ही त्या सरकारकडे किंवा परिवहन मंत्र्यांकडे काही शासनाकडे की जे त्यांना मराठी तुम्ही म्हणत होता 12 तासासाठी 1 तास काढून मराठी शिकलं पाहिजे नेहमी दररोज, तर कशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाकडून असा मराठी भाषा एक ट्रेनिंग कॅम्प सुरू करण्याचा एक प्रस्ताव आहे. तो एक चांगला प्रस्ताव आहे. आणि या कॅम्पमध्ये प्रत्येक जो रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, त्यांची जबाबदारी आहे की अर्धा तास जाऊन एक बेसिक मराठी शिकण्याचा प्रयत्न करा. पण जोपर्यंत ते शिकत नाही तोपर्यंत त्यांच्या परमिट रद्द करण्याची धमकी नाही दिला पाहिजे, नाहीतर ते त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा संकट निर्माण होईल. नक्कीच आपण पाहिलं तर जे रिक्षा चालकांमध्ये मराठी शक्तीची भीती आहे अशा रिक्षा चालकांचे संध्याकाळी संवाद आहेत, संजय निरुपमे संवाद करून आहे त्यांच्या भीती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. कॅमेरामॅन धर्मेंद्र पांडे सोबत सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.